लक्षात घ्या, आजपासून 325 वर्षांपूर्वी एक विधवा स्त्री एवढ्या प्रबळ सत्ताधीश औरंगजेबाशी लढायला उभी राहिली आणि तिच्याच कारकिर्दीत औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला. तर ही विषम लढाई मराठ्यांनी जिंकली औरंगजेबाच्या मृत्यूने. 7 वर्ष ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जी दुर्ग युद्धनीती अवलंबली, की औरंगजेबाला असं वाटलं की मराठ्यांचा प्राण त्यांच्या किल्ल्यांमध्ये आहे आणि म्हणून तो मराठ्यांचे किल्ले जिंकायच्या मोहिमेला निघाला 1690-92 सालाच्या नंतर विशेषतः. तर तो ज्या पद्धतीने किल्ले जिंकत गेला, तो पुढे पुढे गेला आणि मागचे किल्ले परत मराठ्यांनी जिंकायला सुरुवात केली. आता मी इथे त्याचं सविस्तर वर्णन करत नाही, परंतु एक विशिष्ट प्रकारची दुर्ग युद्धनीती राजाराम महाराज आणि ताराराणींच्या कालखंडात मराठ्यांनी अवलंबली. त्याच्यामुळे औरंगजेब पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा किल्ला जिंकायचा तर मराठे पुन्हा पहिला किल्ला जिंकायचा. तो 6वा जिंकला की यांनी दुसरा जिंकलेला असायचा. अशा पद्धतीने मराठ्यांनी औरंगजेबाला 27 वर्ष महाराष्ट्रात खिळवत ठेवलं. आणि हे काय झालं तर शेवटी औरंगजेब याच ताराराणींच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात निधन पावला आणि इथंच गाडला गेला.